राम राम नमस्कार. कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण ऐकणार आहोत हरतालिकेची कथा. ताई मला सांग, ताई मला सांग, मला सांग, कोण येणार ग पाहुणे, कोण येणार ग पाहुणे. ताईला बघायला पाहुणे येणार असतात. आपल्याला हे गाणं माहितीये ना, पूर्वीच्या म्हणजे मराठी चित्रपटातलं हे गाणं आहे. ताई मला सांग, कोण येणार ग पाहुणे. ताईच्या मनामध्ये गुदगुल्या होत असतात आणि लहान बहीण का भाऊ तो विचारत असतो, आज तुला बघायला ताई कोण पाहुणे येणार आहेत ग. कुठल्याही कुमारिकेला वाटत असतं की आपल्याला खूप छान पती मिळावा, म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातून दिसायला सुंदर, चांगली परिस्थिती असावी, त्याची आर्थिक परिस्थिती, नावलौकिक चांगला असावा त्या घराण्याचा, असं सगळं काही असावं, असा पती आपल्याला मिळावा. तर मंडळीनो, की चांगला आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून कुमारिकांनी करायचं हे हरितालिका व्रत आहे. आणि आपल्या इथं असा प्रघात आहे. आणि लग्न झाल्यानंतर मनासारखा जोडीदार तर मिळालेला आहे, तर तो जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात. साधारणपणे मंगळागौरीच्या पूजेसारखीच ही पूजा असते. या पूजेमध्ये वाळूची पिंड करून तिची पूजा केली जाते. आणि त्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो. म्हणजे कंदमुळाशिवाय काहीही खाऊ नये असं आपल्या पारंपरिक ज्या कथा आहेत किंवा जे काही सणवार आहेत त्याच्यामध्ये सांगितलं जातं की कंदमुळाशिवाय बायकांनी काहीही खायचं नाही. दिवसभर पाणी सुद्धा प्यायचं नाही. आणि रात्री 12 वाजता रुईच्या पानावर मध घालून ते पान चाटायचं. आणि त्या दिवशी रात्री बायकांनी काय करायचं, तर हरतालिकेची नेहमीप्रमाणे रात्री आरती करायची आणि बायकांनी एकत्र येऊन रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करायचं. खेळ खेळायचे, फुगड्या भेंड्या लावायच्या, गाण्याच्या गाणी म्हणायची. या दिवशी सौभाग्य वायने द्यायची, उपोषण करायचं आणि दुसऱ्या दिवशी ह्याची उत्तर पूजा करायची. आता या हरितालिकेची कहाणी काय आहे नेमकी बरं, तर एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर सांगा ना मला, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते व्रत ऐक बर का. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करायचं. ते पूर्वी तू केलं होतस ते मी तुला आता सांगतो. मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला तर दुःख झालं व अशी कन्या कुणाला द्यावी अशी चिंता त्याला पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले. त्यांना ही हकीकत कळवली आणि आपण ती निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं.
तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही, असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल कसं केलं आणि ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी कसा आहे तर ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असतं ना, त्या ठिकाणी तोरण बांधायचं, केळीचे खांब लावायचे आणि ते स्थळ सुशोभित करायचं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करायची, मनोभावे त्याची प्रार्थना करायची आणि नंतर कहाणी वाचायची, रात्री जागरण करायचं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या 7 जन्म बंध्या होतात. दारिद्र्य येतं आणि पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती पान द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. तर मंडळींनो, अशी होती आजची ही कथा. आता येणाऱ्या गणेशोत्सव येतोय जवळजवळ आणि या गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये आपल्याला बाप्पाबद्दल अनेक मनामध्ये शंका असतात की त्याला मोदक का आवडतो, बरोबर आहे, त्याला दुर्वास का घालायच्या. तर असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. त्या प्रत्येक अनेक प्रश्नांची जेवढे जमतील तेवढे नक्कीच प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर ऐकत रहा रोज कथामृत. आणि तोपर्यंत नमस्कार.